नमस्कार. सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये, ज्याचं नाव बजाज पल्स आहे, मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात पोटविकार तज्ज्ञ, पोट आणि यकृत विकार तज्ज्ञ डॉक्टर गौरव रत्नपारखी. नमस्कार डॉक्टर गौरव, आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर गौरव रत्नपारखी कमलनयन बजाज रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे पोट आणि यकृत विभाग या विभागाचे इन्चार्ज आहेत, विभाग प्रमुख आहेत. त्यांचा अनुभव मागच्या 10 वर्षांपासूनचा आहे आणि यकृतासंदर्भातचे आजार, यकृत खराब होण्यासंदर्भातचे आजार आणि यकृत प्रत्यारोपण या विषयामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य केलेलं आहे, विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, विशेष प्रावीण्य पण त्यांनी संपादन केलेलं आहे. डॉक्टर गौरव, मला आपल्याला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की यकृत खराब होणे किंवा सिरोसिस म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची कारणं काय आहेत? सर्वप्रथम धन्यवाद. यकृत एक अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणता येईल, जो शरीरातल्या चयापचय क्रियेसोबतच शरीरातले जी वेस्ट असते, ज्याला डिटॉक्सिफिकेशन म्हणतात, त्यासाठी एकदम महत्त्वाचे काम करते. यकृत खराब होण्याची कारणे आजच्या काळामध्ये भारतामध्ये जी आहेत त्याच्यामध्ये मद्यप्राशन, काही विषाणूजन्य आजार जसं हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी ते आहेत, तसंच स्थूलपणा हे देखील आजकाल महत्त्वाचे कारण आहे. या व्यतिरिक्त शरीरातलं तांब्याचं प्रमाण वाढणं, ज्याला विल्सन्स डिसीज असं म्हणतात, किंवा ऑटो इम्युनिटी म्हणजे स्वतःच्याच शरीराने स्वतःच्याच यकृताविरुद्ध कार्य करणं, ही त्यातली काही प्रामुख्याने कारणं आहेत. सिरोसिस जर का म्हणायचं झालं तर सिरोसिस हा एंड स्टेज लिव्हर डिसीज असतो, जेव्हा यकृत पूर्णतः निकामी होतं आणि बहुतांशी त्याला ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय राहत नाही, अशा कंडिशनला आपण सिरोसिस म्हणतो. सिरोसिसच्या पेशंटने ज्या काही जनरल काळजी घ्यायच्या असतात त्याच्यामध्ये त्यांचं मिठाचं प्रमाण त्यांनी कमी ठेवणं, साधारणतः 4 ग्रामपेक्षा कमी मीठ सेवन करणं, मनाने कोणतीही औषधे न घेणं, कोणत्याही हर्बल किंवा इतर कोणत्याही औषधांचं सेवन स्वतःहून न करणं, डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितलेल्या तपासण्या आणि गोळ्या औषधं चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सिरोसिसबद्दल किंवा यकृत खराब झाल्यानंतर काय होऊ शकतं त्याची आपण चांगली माहिती दिली. बरेचदा ना मद्यप्राशन हा जो विषय आहे, जे प्रामुख्याने एक महत्त्वाचं कारण जसं आहे सिरोसिस किंवा लिव्हर यकृत खराब होण्याचं, याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. तर मद्यप्राशनाचे यकृतावर काय काय दुष्परिणाम होतात आणि काही सुरक्षित पातळी किंवा मर्यादा अशी काही आहे का की या एवढं मद्यप्राशन केलं तर आपल्याला काही हानी होणार नाही, असं काही असतं का? बिलकुल. हा एक अत्यंत चांगला आणि दैनंदिन जीवनामध्ये बाह्य रुग्ण विभागात जो सगळ्यात जास्त वेळा विचारण्यात येणारा प्रश्न आहे तो कदाचित हाच असू शकतो. दारू नक्कीच एक महत्त्वाचं कारण आहे, मी म्हणेल सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भारतामध्ये लिव्हरला किंवा यकृताला इजा होण्याचं. एक संस्था असते ज्याला NIAAA म्हणतात, त्याच्या सर्वेनुसार जवळपास 35% लोक कधीच दारूला शिवत नाही आणि जवळपास 30% लोक हे हेवी अल्कोहोल इंटेक म्हणजे हाय रिस्क बिहेवियर ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये असतात. मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. एक स्टँडर्ड ड्रिंक आम्ही ज्याला म्हणतो ते 14 ग्राम असतं. ते 14 ग्राम करण्यासाठी आपण 3 पद्धतीने मद्याला डिवाइड करूयात: बियर, वाईन आणि हार्ड लिकर. बियर जवळपास 290 ml किंवा मिलीलिटर, वाईन जवळपास 100 मिलीलिटर आणि हार्ड लिकर्स म्हणजे जसं विस्की आहे, जिन आहे, रम आहे, वोडका आहे किंवा टकीला आहे, हे 30 ml किंवा 30 ml हे एक स्टँडर्ड ड्रिंक असतं. ओके. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सेफ आणि अनसेफचे क्रायटेरिया वेगळे आहेत. सेफ आम्ही तेव्हा म्हणतो जेव्हा पुरुषांमध्ये 3 पेक्षा कमी स्टँडर्ड ड्रिंक एका दिवसात होतात आणि आठवड्यामध्ये 15 पेक्षा कमी स्टँडर्ड ड्रिंक होतात. स्त्रियांचं मेटाबॉलिझम अर्थात चयापचय क्रिया पुरुषांपेक्षा वेगळी असल्या कारणाने आणि काही मेटाबॉलिझमचे फॅक्टर त्यांच्या अगेन्स्ट असताना असं आपण म्हणू शकतो, त्यांनी कमी मद्य सेवन केलं तरी देखील लिव्हर खराब होऊ शकतं. जसं की आठवड्यातून 7 पेक्षा कमी स्टँडर्ड ड्रिंक आणि दिवसातून 2 पेक्षा कमी स्टँडर्ड ड्रिंक हे स्त्रियांसाठी इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट असते बिंज ड्रिंकिंग. एकाच वेळी खूप प्रमाणात मद्यप्राशन करणं. 5 पेक्षा जास्त ड्रिंक एक वेळा घेणं हे पुरुषांसाठी आणि 4 पेक्षा जास्त ड्रिंक एका वेळा घेणं हे स्त्रियांसाठी, ह्याला बिंज ड्रिंक म्हणता येईल. ओके. माझ्या मते लो रिस्क असो का हाय रिस्क असो, मद्यप्राशन न करणं हे कधीही सेफ, कारण एक ड्युरेशनचा सुद्धा फरक असतो. तुम्ही लो लेवलवरती खूप काळ जरी घेतलं तरी देखील लिव्हरला हानी नक्कीच होऊ शकते. आणि लिव्हरचं जाऊ देऊत, मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग, हृदयरोगाचा धोका,
पॅरालिसिसचा धोका हे देखील त्याच्यासोबत आहेतच. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर का विचारताल तर मद्यप्राशन न करणं कधीही चांगलं. आणि लो आणि हायच्या आत्ता मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलं तशा त्या. आणि सवय लागण्याचा धोका कधी असतोच, म्हणजे तेवढ्याच त्याच्यामुळे ते आणखीन जास्त घेतल्या जाऊ शकतं, तेवढ्या याच्यात थांबणं खूप कठीण होऊन जातं. बिलकुल बऱ्याच वेळा पियर प्रेशर, सोशल प्रेशर, सोशल गॅदरिंग मधनं सुरू झालेलं मद्यप्राशन हे कधी मोठ्या प्रमाणात होईल ते सांगता येत, सवयीमध्ये परिवर्तित होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अवॉइड केलेलं सगळ्यात चांगलं. पण अजून एक असं एक म्हणलं जातं, बरेचदा आपण बघतो की दारू न घेता पण बऱ्याच रुग्णांचं लिव्हर खराब झालेलं असतं. याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. बऱ्याच वेळा रुग्ण आमच्याकडे येतात, एक रुटीन स्क्रीनिंग टेस्ट म्हणून केलेलं असतं, त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर म्हणून आलेलं असतं. आणि त्यांचा एकच प्रश्न असतो, मला कावीळ नाही, मला कोणताही दुसरा आजार नाही, मी मद्यप्राशन कधीच केलेलं नाही, ज्याला टी टोटलर म्हणतात तसा मी आहे, आणि तरी देखील का लिव्हर खराब होत आहे. तर आजकालची बदलती जीवनशैली, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, स्थूलपणा, एक सिडेंटरी लाईफस्टाईल, जास्त हालचाल न असणारं काम, बैठी जीवनमान वगैरे, आणि आपण जे जंक फूड वगैरे घेतो, जास्त कोलेस्ट्रॉल किंवा फॅट असलेलं फूड आपण घेत असतो ते, किंवा मग ह्या अशा गोष्टी आहेत. त्याच्यासोबत मी जसं आधी सांगितलं होतं की विषाणूजन्य आजार, जसं हेपॅटायटिस बी असेल, हेपॅटायटिस सी असेल, ह्याच्यामुळे देखील लिव्हर खराब होऊ शकतं. त्यामुळे जर तुमच्या सोनोग्राफीवर फॅटी लिव्हर असलं तर तुम्ही तुमच्या यकृताच्या स्पेशलिस्टला दाखवलेलंच कधी बरं पडतं, आणि मग ते त्याच्यावरती उपयुक्त टेस्ट वगैरे तुम्हाला आणि पथ्य वगैरे सांगू शकतील. अच्छा, मगाशी आपण सांगितलं डॉक्टर गौरव की लिव्हर जर पूर्ण खराब झालं तर त्याला यकृत प्रत्यारोपण आपल्याला करावं लागतं. कमलनयन बजाज रुग्णालय सर्वात अद्ययावत रुग्णालय आपल्या विभागातलं, आणि इथलं अवयव प्रत्यारोपण विभाग सुद्धा खूप प्रगत आहे. सर्व प्रकारचं अवयव प्रत्यारोपण आपल्याकडे होतं. तर यकृताच्या प्रत्यारोपणाबद्दल आपण काय माहिती देऊ शकाल? एक अनमेट नीड ज्याला म्हणता येईल, की मराठवाड्यातल्या रुग्णांना इतकं फ्रिक्वेंटली लिव्हर प्रत्यारोपण इथे होत नाही. त्यासाठी मागच्या वर्षीपासूनच किंवा त्याच्याही आधीपासून आम्ही यकृत प्रत्यारोपणासाठी त्यासाठी प्रयत्न सगळ्यांनीच केलेले होते. बजाजचे मॅनेजमेंट असो, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी डिपार्टमेंट, सर्जिकल डिपार्टमेंट. आणि मला सर तुम्हाला सांगताना आनंद होतो की शेवटच्या 1-1.5 वर्षामध्ये आपण 3 लिव्हर ट्रान्सप्लांट केलेले आहेत. आणि 3 लिव्हर ट्रान्सप्लांट तिन्ही पेशंट हे सध्या सुखरूप आहेत आणि एकदम यशस्वी आहेत. कदाचित ह्या एरियामध्ये जी गरज आहे त्याच्यानुसार पुढच्या काळामध्ये हा आकडा अजूनही वाढेल, आणि पुण्या मुंबईकडे किंवा इतर शहरांकडे जो ओढा आहे यकृत प्रत्यारोपणासाठी, तो जर का आपण आपल्या भागातल्या लोकांना इथेच यकृत प्रत्यारोपण करून देऊ शकलो, आणि ते सुद्धा त्यांची दगदग असो, आर्थिक किंवा त्यांना जी इतर गोष्टींनाही चॅलेंजेस फेस करावे लागतात, ते न करता येणं त्याच्या दृष्टीने बघणं हेच आमचं एक टार्गेट असणार आहे. बरोबर आहे. तर जसं डॉक्टर गौरव सरांनी सांगितलं की 3 आपण यकृत प्रत्यारोपण केले, सगळे यशस्वी आहेत, आणि आपल्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत. परवाच जे आपल्याकडे प्रत्यारोपण झालं ते यकृत आणि हृदय असं दोन्ही एका दिवशी झालं, आणि अशी घटना आपल्या संपूर्ण विभागामध्ये पहिल्यांदा झालेली आहे. आणि यकृत प्रत्यारोपण हे मस्तिष्क मृत झालेल्या व्यक्तीपासून मिळणारं आणि तसंच नातलगांकडनं मिळणारं अशा दोन्ही प्रकारचे यकृत प्रत्यारोपण आपल्याकडे होणं सहज शक्य आहे. बिलकुल. तर ही खूप चांगली आपली सुविधा आहे. तर याच संदर्भात मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कमलनयन बजाज रुग्णालयामधलं जे यकृत आणि पोटविकार संदर्भात जो विभाग आहे, ज्याचे आपण प्रमुख आहात, त्याच्यामध्ये कुठल्या सोयी सुविधांचा अंतर्भाव होतो? मला एक सांगण्यात खूप आनंद होतो की जे हाय एंड इक्विपमेंट्स ज्याला आपण म्हणतो किंवा ज्या सुविधा त्या आपल्याकडे सगळ्याच अवेलेबल आहेत. अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे आहे. ऑलिम्पसच्या आपल्याकडे एंडोस्कोपी, कोलॉनोस्कोपी, ERCP, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड, ह्या आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. त्याच्यासोबत लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपणाबद्दल आपण आत्ताच बोललो, ते देखील आपल्याकडे आहे. ज्या एंडोस्कोपीच्या प्रोसिजर्स होऊ शकतात त्या सर्व आपल्याकडे आहे. आपल्याकडे ट्रेन स्टाफ आहेत. टेक्निशियन स्टाफ आपल्याकडे जो आहे तो कित्येक वर्षापासून, काही टेक्निशियन स्टाफ आहेत ते 20-20 वर्षापासून कार्यरत आहेत ह्या बजाज रुग्णालयामध्ये. आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हे जे एक मी म्हणेल हाय एंड प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणून नक्कीच आपल्याला धरता येईल. बऱ्याचशा प्रोसिजर्स आहेत, जसं EUS गायडेड सिलियाक प्लेक्सस न्यूरोलायसिस असतं, जे की पॅनक्रियाटायटिसच्या पेशंटला किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या पेशंटला असतं. EUS गायडेड बिलिरी ड्रेनेज म्हणजे जेव्हा ERCP फेल होते अशा वेळा ते करणं. रक्ताच्या उलटीमध्ये अद्ययावत असं सुडो ॲन्युरिझम कॉइलिंग वाया एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड,
या अशा बऱ्याचशा प्रोसिजर ज्या मी गर्वाने सांगू इच्छितो की आम्ही फर्स्ट टाइम केलेले आहेत इथे. तर वी आर पायोनियर इन दॅट. बरोबर. आणि सगळं अद्ययावत डिपार्टमेंट असल्यामुळे ह्या प्रोसेस पुढेही नक्कीच चांगल्या पद्धतीने चालू राहते. तर डॉक्टर गौरव सरांनी जसं सांगितलं की कमलनयन बजाज रुग्णालय म्हणून जसं अग्रेसर आहे, तसंच पोटविकार आणि यकृत हे हा जो विभाग आहे तो सुद्धा अत्यंत अद्ययावत आणि अग्रेसर आहे सर्व सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून. डॉक्टर गौरव, आज आपण इथे आलात आणि इतकी चांगली माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.